हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. तर आज माझ्या काही पर्सनल कामानिमित्त मी ऑफिसला जाऊ शकलो नाहीये. तर आज मी घरूनच काम केलेलं आहे आणि माझं काम संपलेलं आहे ऑफिसचं. आणि मी आता विचार करतोय की 7 वाजलेत आणि बाहेर वेदरही खूप छान आहे. तर माझं इव्हनिंग वॉकला जाण्याचा प्लॅन आहे. एन्व्हायरमेंट एकदम छान आहे इव्हनिंग वॉकसाठी. हे बघा, आमच्या घरी ब्रह्मकमळ पण फुलणार आहे. कळी दिसतीये, ब्रह्मकमळची कळी दिसतीये. अरे वा, खूप छान. लेट्स गो फॉर इव्हनिंग वॉक. आरती, चल मी आता जाऊन येतो. ऑफिसचं काम संपलंय, इव्हनिंग वॉक करून येतो लगेच. ठीक आहे, 1 तासाभरात येतो रिटर्न. अरे आपल्याला जायचं ना सामान भरायला. हा, म्हणून ए आरती, नाही या लास्ट संडेला पण मला जायला भेटलं नाहीये. आपण बाहेर गेलो होतो. आता मला इव्हनिंग वॉकला जायचंय. प्लीज प्लीज प्लीज, मी पटकन स्वयंपाकावरती लगेच जाऊन येऊ, मग तुम्ही जा. काय ना, चलो. स्मिती आमचा ब्लॉग बघतेय टीव्हीवर. ऑप्शन नाहीये. चला बघूया कुठपर्यंत काम आवरलंय. आरती, झालं का पटकन काम? झाले झाले. काय झालंय? भाजी झाली, कढी झाली, भात झाली, चपात्या घालते लगेच निघू आपण. काय भाजी केली? बाबांना जेवायचं असं तुला माहिती आहे ना, उशीर होईल पण बाबांना. काय भाजी केली? आज आहे फ्लावरची भाजी, कढी, भात, चपात्या. ओ, कढी आवडते मला. चला झालंय माझं. चला जीविका, होमवर्क करतेस ना? चल बाय. चला बाय बाबा, आम्ही येतो जाऊन. काय ग? ठीक आहे, खेळायला जा. ओके बाय. चला जाऊया आपण रिक्षाने. आता बसलो मी ऑटो मध्ये, चाललोय मार्केट. पाऊस पण आलाय. मगाशी वेदर खूप त्यांचं वॉकिंग नाही झालंय ना, म्हणून म्हणजे वॉकिंग पण झालं असतं. बॅड लक, आज पाऊस आहे. पाऊस येतोय ना, खूप पाऊस आहे, खूप पाऊस. चला पिंपरीत जाऊया सामान भरायला, तुळशीदास. ऑटो मधून चाललो आम्ही. ऑटो भेटलीये कारण बाहेर खूप पाऊस आहे, गर्दी पण आहे. गाडी आपली सर्व्हिसिंगला टाकली ना, त्याच्यामुळे ऑटोचा एक्सपिरियन्स घेऊया. वॉकिंगच घेणार होती यांना, पण पाऊस आहे ना, बॅड लक. बंद आहे. काय वेडे आम्ही, मंगळवार लक्षातच नाही आलं. काय लक्षातच नाही आलं आज आमच्या मंगळवार. एवढ्या घाईघाईत आम्ही आलो. आता आम्ही दुसरीकडे जातोय सामान घ्यायला. चलो. आरती, कसं वाटलं मग? सामान भरायला आले, दुकान बंद. समजलंच केवढा मोठा पोह झालेला आहे एका मुलीचा. हा हा हा. आता लॉस, इव्हनिंग वॉक नाहीये, सामान भरायला आलो, तोही टाइम वेस्ट झालेला आहे. ठीक आहे, आपण दुसरीकडे घ्यायचंय. आता मला वेळ नाहीये, आता तू तुझं बघ. आता मी दुसरं शोधतोय. माझं वॉकिंग फायनली चालू झालेलं आहे. हो, वॉकिंग तर पाहिजे ना. स्टे फिट. थोडं सामानही भरायचं कारण की पाहिजे, म्हणून आता आलोय आम्ही दुसरीकडे.
बघू. तू नुसतं फिरवते, तू लक्षात नाही ठेवता येत. मंगळवार आहे, ते बंद असते खरंच. अरे कुठे तो मार्केट छोटं? तुला एक तर काही माहित पण नसतं आरती, असं नाही चालत. मला तेच माहिती ना, आपण दरवेळेस टाइम इज मनी, टाइम सेव्ह करायला हवंय. असं आपण जर वेस्ट केलं तर कसं होईल? थोडं फिरूया. कधी फिरायचं आपण दोघे पण? असं चुकत चुकत. अरे काय माहिती कुठे आहे? मला तर दिसत नाही इकडे. आरतीलाच माहित नाही कुठं जायचं, कुठे दुकान आहे. ठीक आहे, विचारते तिकडे. काय यार, कसं होणार असं? आणि इकडे होतं, हा सुपर मार्केट इथे होतं ना. एक दुकान तर बंद होतं, जिथून आरतीला किराणा सामान घ्यायचं होतं. आता दुसरं शोधायला आणलेलं आहे, पण तेही सापडत नाहीये. हे बघा, शोधतोय आम्ही कुठे असेल दुकान. पण मला हे कळत नाहीये, सामान तर सगळीकडे भेटतं किराणा. सिलेक्टेड शॉप मधूनच काय घ्यायचंय तुला आरती? अरे घ्यावं लागतं ना. नाही ना, उगाच टाइम वेस्ट करते माझाही. आज वाटलं कुठे थोडस लवकर आहे. ट्रॅव्हलिंग मध्ये एवढं थकतो मी. रोज 1.5, 2, 3 तास ट्रॅव्हलिंग असतं वन साइड. आज थोडं रिलॅक्स आहे. असं वॉकिंग नाही आवडत आरती मला. वॉकिंग साठी प्रॉपर प्लेस लागते. हे काय रोड नाही कुठेही इकडे तिकडे बघत. मैदानात वॉक केल्यानंतर खूप छान वाटतं. ठीक आहे ठीक आहे. हे काय सगळे बंद 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 दिसते. सगळे काय दुकान सगळे बंद आहेत. जी चालू आहे ती किराणावाल्याची नाही आहेत. चुकीचं काम करते अर्धी तू. अरे कुठे काय माहिती होतं एवढं? लक्षातच नाही. आज मंगळवारी पिंपरी बंद असते. एवढी साधी गोष्ट लक्षात नाही राहत तुझ्या. सॉरी बोललं की झालं. इथे एक जिम दिसते, ओरका फिटनेस. तर प्रवीणला विचारायचंय काय की त्याला जिम लावायची ना. एवढं फिट आहे तरी सुद्धा बघा कसा पळतोय. म्हटलं जा विचारून ये. बघू आता. फायनली आरती दुसऱ्या दुकानातूनच घ्यायला गेलेली आहे, जे इम्पॉर्टंट मटेरियल लागणार आहे आता सध्या. आणि हे दुकान कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का? एक हे आमचं इथे, आम्ही इथे राहतो, मग एक रस्त्यामध्ये आणि इथे आहे. एवढा जवळच सोडून मला एवढा लांब फिरवलं. आरती मॅडम घरी आलेली आहे. थोडासा सामान घेऊन. सामान दाखव किती आहे. स्मिती, तुला माहिती आहे ना ते ब्रह्मकमळची कळी तिथे दिसली होती. चल आता फुलल्या का बघूया. चल. वा, फुललेलं आहे ब्रह्मकमळ. आरती, आरती लवकर ये. हे ब्रह्मकमळ फुलणं म्हणजे खूप शुभ मानलं जातं आपल्याकडे. चला आता मम्माला बोलवा, आपण आरती करून घेऊया लगेच. मम्मा, चला पटकन आरती करून घेऊया आपण. ओ इकडे थोडं घेता येईल का आपल्याला? नाही नाही, तसंच कर ना, चालेल. ये स्मिती, जीविका ये. लाव लाव कुठे हे घे. तर तुम्हाला आमचा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.